नको समज मला विकरीण, नको समज मला विकरीण. नको समज मला विकरीण गा, नको समज मला विकरीण. नवऱ्याची सादर करीत आहोत या नाट्यमय दंडारीचा शेवटचा पर्व. बाहेर असणाऱ्या सर्व रसिक मायबापांनी थिएटरमध्ये प्रवेश करावा आणि याच दंडारीतील अंतिम आणि शेवटचा म्हणजेच डोळ्यात अश्रू आणणारा आणि गालावर हसू आणणारा शेवटचा पर्व. रसिक मायबाप हो, लक्ष असू द्या. आमच्याकडे दंडारीचे प्रयोग उपलब्ध आहेत. संगीत वा दिवा लावलाय ओरीनं अर्थात लेक लाडकी बापाची हा प्रयोग सुद्धा उपलब्ध आहे. संगीत आई तू माझी होशील का अर्थात सक्का मामा पक्का वैरी हा प्रयोग सुद्धा उपलब्ध आहे. संगीत नजर लागली संसाराला अर्थात व्यथा एका कुटुंबाची, व्यथा एका गरीबाची. हे चार प्रयोग अख्ख्या झाडीपट्टीमध्ये प्रत्येक पाहणाऱ्या रसिक मायबापांच्या हृदयात घर करून बसलेले आहे. जर तुम्हाला आमच्या दंडारीचे प्रयोग घर बसल्या पाहायचे असेल तर YouTube मध्ये झाडीपट्टी चेक बेर्डी दंडार या नावाने सर्च मारून सहकुटुंब सहपरिवार एकत्र बसून पाहू शकता. तर चला रसिक जनो, सादर करीत आहोत संगीत. संगीत विसरली ना ती रक्ताची
अर्थात मी बायको तुझ्या नवऱ्याची या दंडारीतील शेवटचा पर्व. दादा 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 तू म्हणत असत का माझी ताई मला राखी बांधण्यासाठी का नाही आली. बघ ना तुझी ताई तुला राखी बांधण्यासाठी आली. दादा दादा कुठे गेले. कोण आहेस? दादा मी तुझी बहीण आहे रे. अगं कोण? मी तुझी ताई आहे. तू आणि माझी ताई? हो दादा. अगं नाही. अगं माझी ताई तर एक खूप श्रीमंत घराण्यात जीवन जगतोय. अगं तुझा काहीतरी गैरसमज झालाय आणि आणि कदाचित तू वाट विसरली असशील. हे बघ तू तू माझी ताई नाही होऊ शकत ग. कारण आताच माझा भाऊ जाऊन आला आणि म्हणत होता की माझी ताई खूप सुखात आहे, खूप मजेत आहे. दादा असं खोटं नको बोलूस रे. मी तुझी ताई आहे. हो. हे पण तुझं बरोबर आहे. तुझी ताई खूप श्रीमंताच्या घरी आहे ना. या गरीब ताईला कसं काय ओळखणास रे दादा तू. ताई ओळखणार. अगं कोण आहेस तू? दादा मी तुझी ताई आहे. अगं तुला वेळ मला काय ओळखलं काय? दादा. तू आणि माझी ताई? अगं नाही, हे कदापि शक्य नाही. दादा असं का दूर जातोस रे मला बघू. अगं तू आणि माझी ताई? नाही ग नाही. हे बघ तुझा काहीतरी गैरसमज होतोय आणि मला तरी असं वाटतंय की तू कदाचित वाट विसरली असशील. हे बघ तुला बाहेर जायचं आहे का कुठं? नाही. हे बघ तुला तुला जर भूक लागली असेल ना तर दादाचं घर आहे माझ्या. मी तुला जेवायला देतो, पण तू माझी ताई नाही आहेस ग. आणि हो आमच्या या बहीण भावाच्या नात्याला, या पवित्र बंधनाला कलंक लावू नकोस ग. कारण माझी ताई खूप एक श्रीमंत घराण्यात जीवन जगतोय ग. खूप मजेत आहे ती, खूप आनंदात आहे. तू एक वाटेतली भिकारीण वाटतोय. दादा मी भिकेची भुकेली नाही रे दादा. मी माझ्या भावाची भुकेली आहे दादा. दादा मी तुझी भुकेली आहे. तुझी गरज आहे मला दादा आता. तुला भूक लागली आहे ना. अगं हे जेवण कर आणि ज्या पावलांनी इथं आलीस ना त्या पावलांनी परत जा ग. नाही दादा. दादा मी तुला भिकारी म्हणतेस ते. हो बरोबर आहे. मी भिकारीच आहे.